रॅम्प वॉक करणाऱ्या या तरुणी कधी काळी हातात बंदुका घेऊन जंगलात लपत छपत फिरत होत्या, पण आता त्या दिमाखात फॅशन शो मध्ये सहभागी होत आहेत. ही किमया साधली गेली आहे सरकारच्या खास धोरणामुळे. नक्षलवादाच्या विळख्यात अडकलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले आणि आत्मसमर्पण योजना सुरू करण्यात आली. याच योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या तरुणींनी रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा रॅम्प वॉक केलाय. त्यांच्यासोबत स्टेजवर सहभागी झाली होती फेमिना मिस इंडिया ईस्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अनुष्का सोन. ही सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती. सारी जनता को मेरा प्रणाम। मैं अनुष्का सोन, फेमिना मिस इंडिया ईस्ट 2026, हमारे छत्तीसगढ़ भारत की बेटी। और आज मैं आप सभी को नेशनल हैंडलूम्स डे की बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ। आज का दिन उन हाथों को सम्मान, ऐसे देश की बेटी हूँ जहाँ पे हैंडलूम सिर्फ एक कपड़ा नहीं है, बल्कि हमारी पहचान, हमारी परंपरा, हमारी विरासत का प्रतीक है। मैं अपना आभार व्यक्त करना चाहूंगी, हर एक घर, हर एक दिल तक पहुंचाए। आज मैं मेरी सारी बहनों के धन्यवाद देती हूँ कि इस कल्चर को यहाँ पे उपस्थित रखा, बस्तर के लोग को आके यहाँ पे कार्यक्रम में शामिल किया और परफॉर्मेंस का मौका दिया। धन्यवाद सर आपको। आत्मनिर्भरतेचा संदेश या तरुणींनी देशाला दिलेला आहे. हातमागावर तयार झालेल्या खास साड्या त्यांनी परिधान केल्या होत्या. नक्षलवादासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बस्तर मधल्या या सगळ्या तरुणी आहेत. केंद्र सरकारनं नक्षलवाद संपल्याचं जाहीर केल्यानंतर नक्षलवादाचा मार्ग अवलंबलेल्या सगळ्यांना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलंय. यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. या तरुणींनी केवळ रॅम्प वॉक केलेला नाहीये, तर नक्षलग्रस्त बस्तरची ओळख आता त्यामुळे बदलणार आहे. बस्तरचा आता विकास होतोय असाच संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.